बोलो भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष करत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह हजारो नागरिकांनी राष्ट्रध्वजाप्रती सन्मान आणि देशाप्रती अभिमान व्यक्त करत हातात तिरंगा झेंडा घेऊन हर घर तिरंगा पदयात्रा अक्कलकोट शहरातून जल्लोषात काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार अक्कलकोट शहरात भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर येथून तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर हन्नूर चौक, कारंजा चौक, सावरकर चौक, मेन रोड मार्गे रॅली राजे फत्तेसिंह चौकात पोहोचली. देशभक्तीपर गीतांच्या गजरात संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले. वाद्यवृंदांसह रॅलीमध्ये देशप्रेमाचा उत्साह दिसून आला. विविध ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. तिरंगा ध्वजाच्या सन्मानासह देशभक्तीचा संदेश देत सहभागी युवकांनी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. यावेळी देशप्रेमाची ओसंडून वाहणाऱ्या भावनेमुळे राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी अक्कलकोट शहर दुमदुमले. याप्रसंगी तिरंगा हातात घेत आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, पंचायत समिती उपसभापती सागर कल्याण शेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार, तहसीलदार विनायक मगर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, गटविकास अधिकारी शंकर कवितके, पोलीस निरीक्षक एकनाथ पवार, देवस्थानचे प्रथमेश इंगळे, बांधकाम सभापती सद्दाम शेरीकर, भाजप शहराध्यक्ष प्रदीप पाटील, नगरसेवक महेश इंडोळे, उत्तम गायकवाड, शिवशरण जोजन, मोतीराम राठोड, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबू, महिला आघाडी शहराध्यक्षा विद्या गवंडी, नगरपालिका सभापती अपर्णा सिद्धे, अक्कलकोट मार्केट कमिटी उपसभापती आप्पासाहेब पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लीनाथ साखरे, प्रभाकर मजगे, शिवलिंग स्वामी, विकास वाघमारे, सुदर्शन यादव यांच्यासह अक्कलकोट नगर परिषद आणि मैंदर्गी नगर परिषद नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अडत व्यापारी, व्यापारी वर्ग, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभागी झाले होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.